गोड बोला असं म्हणत मी आज अत्यंत गोड माणसांना भेटलेली आहे. ते म्हणजे अर्जुन आणि सायली आपले लाडके आपल्या सोबत आहेत. मग ठरलं तर मग हे घ्या तिळगुळ घ्या गोड बोला. ठरलं तर मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हे ऐकण्यासाठी मी आजची संक्रांत गोड केली आणि तुम्हाला भेटले. तर अर्थातच तुम्ही सगळ्यांचे लाडके आहातच आणि सिरियल तुफान सुपरहिट अमेझिंग चाललेली आहे. त्यामुळे आधी तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना काय सांगाल? हेच सांगेन की तुम्ही आमच्यावर खरंच खूप जास्त प्रेम केलंय आणि ते प्रेम असंच राहू द्या. ते दिवसागणिक वाढत जाऊ द्या आणि खरंच आम्ही ग्रेटफुल आहोत. खरंच खरंच एवढंच म्हणू शकते. काय थँक्यू सो मच. तुमचं जे प्रेम आहे तुम्ही या शोच्या प्रत्येक कॅरेक्टरला आपलंसं करून घेतलं आहे. तुमच्या घरातलं एक मेंबर बनवून घेतलं आहे. मी बरेच असे व्हिडिओसुद्धा पाहिले जे मला येतात इन्स्टावरती आणि फेसबुकवर की त्यांचे आजी आजोबा किंवा आई बाबा ते सिरियल बघतात आणि ते स्वतः रडत आहेत आणि मग ते हसत आहेत त्यानंतर. सो जी इमोशन अटॅचमेंट जी तुम्ही या शोबद्दल ठेवली आहे ती तशीच ठेवा, तशीच कायम ठेवा आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि अर्जुन आता मला तू सायली तर गोड आहेस पण जुईच्या स्वभावातला एक गोड पैलू आता शेअर कर. आज खूप गोड बोलायला लागतं. जड जाणार आहे का? नाही पण खरंच जुई आहेच तशी गोड आहेच ती आणि म्हणून तिचा स्वयंवर मी 2 वर्षापासून सुरूच आहे. बाय बाय. टेक केअर. बाय बाय. हॅपी मकर संक्रांत ऑल ऑफ यू. बाय. हे आमचे सगळे मित्रमंडळी. सो जुईबद्दल बोलायचं झालं तर या जुईमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. हिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स. जी पेशंट लेवल हिच्यात आहे ना ती माझ्यात येणं जरा कठीण आहे. मी शिकतो आहे. आणि सेकंड फायटिंग स्किल्स. जी मुलगी इतकी आजारी होती आणि त्यानंतर ती परत त्या आजारपणामधून बाहेर निघते, एक शो करते आणि शो गाजवते. बरं शो गाजवण्यात शी इज वन ऑफ द पार्ट. आय विल से दॅट. आणि एक टीम आहे पूर्ण ही ती पण मान्य करेल. पण जेव्हा एक शोमध्ये काम करणं, डे अँड नाईट करणं, आजारी असणं ही खूप यासाठी खूप ताकद लागते. कारण आम्ही काय 10 तास काम करत नाही, 8 तास काम करत नाही कॉर्पोरेटसारखं. आम्ही 12 तास 15 तास कधी कधी 18 तास काम करतो आणि कधी कधी फक्त 4 तास आराम आणि परत तुम्ही या कारण एपिसोड सबमिट करायचे आहेत. सो यासाठी खूप हिंमत लागते. 90 तास झालेले आहेत. आठवड्याचे 90 तास झालेत तुमचे. यासाठी खूप हिंमत लागते आणि हिच्यात भरभरून आहे ती गोष्ट. त्यानंतर ती जेवण छान बनवते, सुगरण आहे, लोकांना एकत्र करून ठेवते. कधी कोणाशी उद्धटपणे वागताना मी हिला पाहिलं नाही आहे. कधी हार्श आवाजात कोणाशी बोलताना मी हिला ऐकलं नाही आहे. सो एकूण एक गोष्ट हिच्यात आहे ज्या प्रेक्षक जे बघतात आणि म्हणूनच बहुतेक प्रेक्षकांना सायलीच्या आतमधली जुई आणि जुईच्या आतमधली सायली दोन्ही खूप आवडतात लोकांना. आता तू त्याचं एक गोड पैलू सांग. वा वा वा. ब्लेस यू. याचा गोड पैलू म्हणजे हेच आहे की एकतर हेल्पफुल आहे तो. सेटवरती सगळ्यांबरोबर असतो नेहमी. त्याचा एक वेगळा असा कुठला म्हणजे बोलतो नाही वेगळ्या जगात असतो तो, तसं नाही आहे. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असतो. आजीला किंवा वडीलधाऱ्या माणसांना खूप रिस्पेक्ट करतो आणि लहान मुलांना व्यवस्थित सांभाळतो. मेन म्हणजे आता कळलं ना तो कसा तुला डास चावतील म्हणून तो डास मारतोय. तर असं एक त्याच्यामधले आणि गुण म्हणजे की तो काय म्हणतो लर्नर आहे. तो नेहमी शिकत असतो वेगवेगळ्या गोष्टी. आता काही कुकिंगचे पण सीन्स होतात आमचे किंवा भाषेवरती तर मी सारखं सांगते की तो शिकतोय आणि तो 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी प्रगती त्याची दिसून येते. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मराठी खूप अवघड भाषा आहे. आपण बोलतो आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणून आपल्याला कळून येत नाही, पण ती अशी तिसऱ्या माणसाला शिकायचं झालं तर ती एक अवघड भाषा आहे. तो ती शिकतोय आणि त्याचं तो अंमलातही आणतोय. ज्या गोष्टी शिकतोय त्या व्यवस्थित आणि लहान मुलांना तो व्यवस्थित सांभाळतो. आणि शिवाय वडील म्हणून त्याच्या मुलावर भयंकर जीव आहे. आणि मी मगाशी पण सांगितलं की तो पहिल्यांदा मी बघितलं आहे. म्हणजे मी माझ्या वडिलांना पण कधी असं बघितलेलं नव्हतं की मुलीसाठी ऑफिसमधनं लवकर घरी येत आहेत कारण बेबी सिटिंग करायचं आहे. तर त्याची बायको श्रद्धा बरेचदा आउट ऑफ स्टेट असते, बऱ्याच कामानिमित्त तिला फिरावं लागतं. तर हा बेबी सिटिंगसाठी ॲडजस्टमेंट घेऊन हा मुलाला सांभाळायला जातो लवकर घरी. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, शिकण्यासारख्या आहेत.
वा क्या बात आहे. मला वाटतंय खरंच म्हणून हे खरंच एवढे गोड आहेत, कारण याची कारणं त्यांनी स्वतःच आत्ता सांगितली, ती खूप छान होती. आणि मला हेच विचारायचं की अर्थात संक्रांत म्हणल्यावर आपण जुन्या एक लहानपणीची नक्कीच काहीतरी एक स्पेशल आठवण असते. मग अगदी ते तिळगुळाचं वाण असेल, हळदी कुंकू असेल किंवा पतंग उडवणं असेल, काही असेल. अशी एखादी छान आठवण काय आहे तुमची? मला हळदी कुंकवाच्या खूप आठवणी आहेत, कारण कर्जतला आमच्या घरी छान मोठं हळदी कुंकू व्हायचं. आणि कर्जतच्या तुमच्या राजवाड्यात हो आमच्या घरी. आणि तेव्हा मग खूप बायका आमच्या घरी यायच्या, कारण तशी फॅमिली आमची बऱ्यापैकी ओळखीची असल्यामुळे खूप जणांना इन्व्हिटेशन असायचं, सगळे यायचे. आणि त्याच्या आधीची गोष्ट जास्त आवडती की ओसा खरेदी करायला जायचं. मग ते ठरवायचं की स्टीलचा डबा, पेला किंवा प्लास्टिकचा काहीतरी किंवा एखादी पर्सच. म्हणजे ओसा खरेदी करणं ही पण खूप एक्साइटिंग गोष्ट असते. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या काकूंच्या घरी हळदी कुंकवाला जाणं पण खूप एक्साइटिंग असायचं, कारण ओसा मिळायचा. आणि मग मी आईचा हात धरून जायचे सगळ्यांकडे. आणि एस्पेशली मला अत्तर लावलेलं खूप आवडायचं. सो आमच्या घरी पण हळदी कुंकू असताना मी अत्तर लावायचे सगळ्यांना आणि गुलाबदाणीनी म्हणजे पाणी पण टाकायचं. अत्तराची आवड आजपर्यंत कायम आहे का? हो हो, माझ्याकडे ती अत्तर छान असं ती दाणी असते ना, ती अत्तराची असते, त्याच्यावर राजहंस आहे आणि छान ती गुलाबदाणी पण आहे. सो ह्या दोन गोष्टी मला खास आवडीच्या, आठवणीच्या. आणि आजही मला ना त्या अत्तराचा वास माझ्या डोक्यात आहे की तो जुना. आणि पूर्वी ना सगळ्यांकडे तोच फ्रेग्रन्स असायचा. अत्तराची ती छोटी डबी आहे, म्हणजे याची कुपी आहे, प्युअर असायची, प्युअर. आणि त्यामुळे त्या अशा छान आठवणी आहेत ज्या हल्ली खूप मिसिंग वाटतात. कारण हल्ली ना आपली कॉम्प्लेक्स खूप मोठी मोठी झालेली आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, पण त्यातला ओलावा कमी झालेला आहे. त्यामुळे हळदी कुंकवाचे समारंभ आता जरा कमी मला हल्ली दिसतच नाही तिथे कुठे. म्हणजे संक्रांत कधी आली निघून गेली कळत पण नाही. तर असं नको व्हायला. प्लीज सगळ्यांनी हळदी कुंकूचे समारंभ आपल्या घरी करा आणि ह्या गोष्टी आपल्या उत्तर आपल्या पिढ्यांमध्ये हा पास व्हायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि तू काय शेअर करशील? काय बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे मला ओसा, मी बऱ्याच वेळापासून मी विचार करतो ओसा काय असतो काय असतो. हो, मला आत्ता कळलं जेव्हा तू म्हणालीस ना आम्ही ओसा घ्यायला जातो, म्हणजे वाटी प्लास्टिकचं काही, तेव्हा लक्षात आलं की माझी आई, म्हणजे मी लहान होतो तेव्हा आई बरेच हळदी कुंकूसाठी जायची आणि आमच्या घरी पण लोक यायची. तेव्हा आई काहीतरी भांडं घेऊन यायची किंवा वाटी किंवा चमचे किंवा कुठे गेलं होतं? डोंबिवलीमध्ये हळदी कुंकूचा एक मोठा कार्यक्रम प्रत्येकाच्या इथे असायचं. सो जेव्हा असं मी ऐकतो ना, जेव्हा लहान असताना की आज आई म्हणते मला जायचं हळदी कुंकूसाठी तिथे, आज काहीतरी नवीन येणार, काहीतरी नवीन काहीतरी येणार, खायला पण मस्त येणार काहीतरी. सो ते मला आता लक्षात आलं ओसं म्हणजे काय असतं ते. सो आज कुठला शब्द शिकलास? ओसा. ही शाळा रोज रंगते. वा वा. जुई टीचर, अमित शिष्य. आणि पतंगबाजी कधी केलीस का? पतंग उडवणं लहानपणी खूप केली पतंगबाजी मी. पण ते मी नेहमी सांगत होतो की पतंग उडवतो, ढील देतो, खेचतो, कापतो, त्यापेक्षा कापलेली पतंग पकडण्यात जी मज्जा आहे ना ती कशात नाही. आणि ती मी खूप करायचो. स्वतःची पतंग सोडून द्यायचो, ती पकडायचो आधी जाऊन. आणि तुझा पतंग कोणी कापलाय का कधी? कटी पतंग एक ही जगह पर कटी, बीवी के यहाँ पे. तिला पाहिलं आणि पतंग कापली गेली माझी. आता ती कापलेली पतंग तीच घेऊन फिरते. वा वा. आणि जुई तर आमची बोलण्यातच तरबेज आहे. ती बोलता बोलताच पतंग कापत असते. धार आहे. वा वा वा. माझ्यापेक्षा जास्त धार आहे. आम्ही ब्रेकमध्ये खूप ते कधी छोटे चाटचे फंक्शन असतात आमचे, मध्ये आम्ही काय भेळ बनवतो, चाट बनवतो, कधी चिप्स आणतो. तर आमच्याकडे कधी खातर नसते. ह्या द्यायची. अरे बापरे. ठीक आहे, आता मलाही गोड बोलावं लागतं. नाही पण जोक सपाट. पण अर्थात तिळगुळ घ्या गोड बोला या आपल्या या समारंभात ही मुलाखत नक्कीच फार गोड होती. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्यावर तुम्ही जे प्रेम केलेलं आहे ते असंच राहू द्या आणि ते वाढत जाऊ द्या. आणि बघायला विसरू नका. ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच. थँक्यू.